दगडालाही पाजर फुटला, वाराही शांत झाला आणि 21 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीमध्ये शिवबांचा जन्म झाला. पुत्र जिजाऊंना झाला, पुत्र शहाजींना झाला. सनई चौघडे वाजू लागले. अरे पण शिवबांच्या जन्मापूर्वी नक्की काय परिस्थिती होती? तर 5 सुलतानी सत्ता महाराष्ट्राच्या उरावर थारा थारा नाचत होती. मंदिराच्या मंदिरं लुटली जात होती. आई बहिणींची इज्जत सुरक्षित नव्हती. अरे लुटला जाईल म्हणून पोटची पोरं तर सोडाच आणि धान्याच्या बियांना आणि गवताच्या काड्यांना उगवायची भीती वाटत होती. आणि अशा अवस्थेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि जनता म्हणायला लागली, अरे किसी के पेट में से बाप पैदा होता था, तो किसी के पेट में से सांप पैदा होता था, तो किसी के पेट में से पाप पैदा होता था. मगर जिजाऊ ऐसी माँ थी यारो, जिसके पेट में से बापों का बाप शिवबा गया होता. मग काय परिवर्तन केले आमच्या बापाच्या बापानं? बाळ शिवबा दरबारामध्ये इकडून तिकडून फिरायचे, बाळ शिवबा दरबारामध्ये इकडून तिकडून खेळायचे. एक दिवस शिवाजी महाराज दरबारामध्ये बायांचा नाच पाहत बसलेले असतात. बाळ शिवबांना कळत नाही समोर काय चाललंय, कारण सरदार बायांचा नाच पाहत बसले असतात. बाळ शिवा पडद्याच्या मागोमागून बायांचा नाच पाहतात. एक दासी जाऊन जिजाऊ मासाहेबांना सांगते, महासाहेब आपली बाळराजांना बायाचा चोरून चोरून नाच पाहतायत. हे ऐकल्यावर मासाहेबांना खूप राग येतो. मुठ्या वळ्या जातात, रागाने डोळे लाल होतात. शिवांजवळ मासाहेब जातात आणि सांगतात, राजे महाराष्ट्रात तुम्हाला बाया नाचवणारा शिवबा व्हायचं नाही, तर महाराष्ट्रात तुम्हाला बाया वाचवणारा शिवबा व्हायचा आहे. हा इतिहास आहे महाराष्ट्राच्या मातीमध्ये. हा परिवर्तन घडलंय महाराष्ट्राच्या मातीमध्ये. आणि यानंतर शिवाजी महाराजांनी कोणत्याही परस्त्रीकडे वाईट नजरेने बघितलं नाही आणि जो कोणी बघेल ना त्याची हात पाय कलम करण्याची शिक्षा महाराजांनी दिली होती. आणि आज म्हणावं असं वाटतं, आज जर महाराज असते ना तर ते श्रद्धासारख्या मुलींचे 35 तुकडे झाले नसते. महिलांवर मुलींवर आज जे अत्याचार होतात ते झाले नसते. हे झालं महिलांबद्दल. भ्रष्टाचार संबंधित सांगायचं झालं ना, तुम्हीच विचार करा ना, आज 350 वर्ष उलटूनही महाराजांचे किल्ले जशीच्या तसे ताटमानेने उभे दिसतात आणि आपण आत्ता बांधलेले पूल लगेच असायतात. मग नक्की याचं कारण काय? मग मला प्रश्न येतो की महाराजांनी असं कोणतं मिक्सचर वापरलं असेल आणि आपण कोणतं मिक्सचर वापरत आहोत? महाराजांनी कोणतं मिक्सचर वापरलं होतं हे आपल्याला माहित नाही, पण महाराजांच्या मिक्सचर मध्ये इमानदारी होती, महाराजांच्या मिक्सचर मध्ये प्रामाणिकता होती. आणि हा फरक आहे तेव्हाचा आणि आत्ताचा. आणि आता जर बघायला गेलो ना तर सर्वत्र भ्रष्टाचार पसरलाय. सर्वत्र म्हणजे काय, शाळेमध्ये सुद्धा भ्रष्टाचार दिसून येतो. जाता जाता एवढंच सांगेल की महाराजांचा इतिहास व्यसनांचा इतिहास नाही, तर महाराजांचा इतिहास हा विलक्षण बुद्धिमत्तेचा इतिहास आहे. महाराजांना चौकातल्या पुतळ्यात पाहिलं जातं, महाराजांना गाडीवरच्या काचावर पाहिलं जातं, महाराजांना पुस्तकाच्या पानावर पाहिलं जातं, पण महाराजांचे विचार आत्मसात करण्याचं तेवढं राहून जातं. तुम्ही आम्ही हे समजून घेऊ आणि येणाऱ्या काळामध्ये शिवजयंती ही फक्त नाचून नाही तर पुस्तक वाचून कशी साजरी करता येईल याचा पुरेपूर प्रयत्न करू. महाराज गणपती गजपती गजेश्वरपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टप्रधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शस्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. ज्ञान गोविंद सर्जा रघुनंदन शिवपुत्र महातेजस्वी महापराक्रमी कुलभूषण जाणता राजा धर्मरक्षक धर्मपंडित धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. राजमाता राष्ट्रमाता आऊसाहेब जिजाऊ साहेबांचा. आणि धन्यवाद, तुम्ही मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल.